त्या सगळ्यांचं आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत खूप खूप मनापासून स्वागत. आपण परमपूज्य मंगेश दादा फडके यांच्याकडून आनंद या विषयावर अतिशय सुंदर उद्बोधन ऐकत आहोत आणि श्रवण करत आहोत, कारण आता आपल्याला त्यांच्याच आशीर्वादाने ऐकणं आणि श्रवण करणं यातला फरकही थोडाफार कळतो आहे. तर माझी खात्री आहे की तुम्ही सगळेजण हे श्रवण करता आहात आमच्या सगळ्यांबरोबर. तर पहिले तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप स्वागत. आता सध्या आपण आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत आपले प्रमाण बघून झाले. त्याच्यानंतर आपण मागच्या वेळेला जीवनमुक्ताचं आयुष्य कसं असतं, तोही कर्म करत असतो, पण त्याच्या हातून कर्म कसे घडत असतात आणि आपल्या हातून कर्म कसे घडत असतात, आपल्या कर्मांच्या अ, कसं फळ लागतं आणि त्यांचे कसे सगळे नैष्कर्म्य दशेतली कर्म घडत असतात, या सगळ्याबद्दल थोडस मार्गदर्शन परमपूज्य दादांकडून घेतलं. मला कल्पना नाही आज तोच विषय पुढे होणार आहे की आपण त्याच्या पुढचं काही ऐकणार आहोत. तर माझ्याप्रमाणे तुम्ही सगळेजणही खूप आतुरतेने मंगेश दादांच्या मार्गदर्शनाची वाट बघत आहात. तेव्हा मी आता परमपूज्य मंगेश दादांना विनंती करते की त्यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घ्यावी आणि आजच्या सत्राला सुरुवात करावी. जय श्रीराम दादा. जय श्रीराम. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय राम.
प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। मला वाटतं 2025 मधलं हे पहिलं सत्र आणि मागच्या वर्षी 31 डिसेंबर या दिवशी आपलं मागचं सत्र झालं होतं। त्या 31 डिसेंबरच्या सत्राला आणि त्याच्याही आधी अनेक सत्रांपासून उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धावंत श्रोत्यांचं पुन्हा एकदा 2025 या आंग्ल नूतन वर्षामध्ये स्वागत करतो। आनंदाचे तत्वज्ञान ही आपली दीर्घ मालिका सुरू आहे। बऱ्यापैकी आपला विचार परमार्थाच्या प्रांतामध्ये पुढे गेलेला आहे। अनेक गोष्टींच्या संकल्पना, त्या पाठीमागची कारण परंपरा म्हणजे व्हाय आणि व्हॉट हे आपण समजून घेतलं आहे, घेतो आहोत। आणि पुढचा जो तिसरा टप्पा आपला राहणार आहे तो हाऊ असा राहणार आहे। आपण अनेक वेळेला हा विषय बघतोच की त्याच्यामध्ये बहुतांश आपण हे सगळं कसं करायचं, प्रक्रिया काय आहेत, याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत। तर गेले काही सत्र आपण प्रमाण हा विषय समजावून घेतला। प्रमाण शास्त्रीय विषय, 9 प्रमाण आपण समजून घेतली आणि या 9 प्रमाण समजून घेण्याबरोबरच आपण प्रामुख्याने ज्ञान या विषयाची, ज्याला शास्त्र प्रणीत आणि म्हणूनच संत प्रणीत म्हणूया अशी मीमांसा करण्याचा आपण प्रयत्न केला। ज्याला आत्मज्ञान असं म्हणतात किंवा ज्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात, ते जे ज्ञान आहे ते व्यावहारिक ज्ञानासारखं होणारं ज्ञान नसून ते असणारं ज्ञान म्हणजेच ज्ञानरूपता होय, असं आपण बघितलं। उजळणीच बघतो आहोत आपण थोडक्यात, पण सातत्याने या गोष्टी सांगाव्या लागतात असं माझे सद्गुरू सुद्धा म्हणतात। कारण मागच्याच वेळेला बोलल्याप्रमाणे आपण आपल्या व्यवहारातल्या सगळ्या सवयी घेऊन परमार्थामध्ये उतरत असतो। सुरुवातीच्या काळामध्ये, साधनेच्या काळामध्ये, प्रांतामध्ये म्हणूया, ते एका दृष्टीने बरोबरही असतं, पण अंतिम आपण ज्याला ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, परमात्म्याची प्राप्ती, कैवल्याची प्राप्ती, अनेक शब्द त्याला आहेत, याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हे समजवूनच घ्यावं लागतं की ते ज्ञान म्हणजे, दुसऱ्या भाषेत, अगदी साध्या भाषेत बोलूया, आत्म्याचं ज्ञान हा शब्द सिद्धच होत नाही। आपल्याला व्यवहारात कशाचं तरी ज्ञान, कोणाला तरी ज्ञान आणि कशाच्या तरी माध्यमातून झालेलं ज्ञान हे सगळं कळतं आपल्याला, मग ते किती स्थूल असो का किती सूक्ष्म असो, पण ही त्रिपुटी तिथे कायमच असते।
पण अशी त्रिपुटी जिथे नाही, जिथे केवळ ज्ञानरूपता आहे, त्याला म्हणतात आत्मज्ञान, त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान. हे सगळं आपण शिकलो गेले काही सत्र. आणि त्या ज्ञानरूपतेचं अखंड भान जर आपण ठेवू शकलो, विशेषतः आपला व्यवहार सुरू असताना. कारण बैठकीच्या साधनेच्या वेळेला तर आपण प्रयत्न करतोच, जमतं किती हा विषय वेगळा आहे. पण ध्यानाला बसलो आहे, नामस्मरणाला बसलो आहे, तोच तर आपला प्रयत्न असतो, त्यालाच अभ्यास असं म्हणतात. पण विशेषतः व्यवहारकाली जेव्हा माझा व्यवहार सुरू आहे, पंचज्ञानेंद्रियांनी व्यवहार होतोय, पण तेव्हा सुद्धा जर मला या ज्ञानरूपतेचं अखंड भान ठेवता आलं, तर अनुसंधान नावाचं अतिशय उत्तम एक साधन आपल्याला सांभाळता येऊन संपूर्ण जीवन हेच एक साधन होऊन जातं. परमपूज्य काका माझे सद्गुरू जसं म्हणतात की ठोकळेबाज साधना मग राहत नाही. ठोकळेबाज म्हणजे काय? ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळी ठरलेल्या पद्धतीने करणे, याला म्हणायचं ठोकळेबाज साधना. आता ती तर करावीच लागते, बैठकीची साधना ज्याला म्हणतात. त्याची जी काही वेळ असेल, जी काही पद्धत असेल, ती तर करायचीच आहे, पण ती पुरेशी नाही. नेसेसरी बट नॉट सफिशियंट. कारण किती वेळ आपण साधना करू शकणार, याला मर्यादा आहे. पण व्यवहारामध्ये सुद्धा जेव्हा माझा व्यवहार सुरू असतो, तेव्हा जर का मी त्या होणाऱ्या प्रत्येक मागचं ते अमृत तत्व लक्षात घेतलं, ज्याचा आपण भरपूर विचार केला मागच्या वेळेला, तर संपूर्ण जीवन हेच एक साधन होऊन जातं. आणि प्रत्यक्ष ज्ञानकाळी जीव ब्रह्मरूप होत असल्याने वेगळेपणाने अनुभव घेण्यास कोणी शिल्लकच राहत नाही. महत्त्वाचा मुद्दा आपण मागच्याला शिकलो होतो की हे जे ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, त्या ज्ञानाकाळी काय होतं, तर जीव ब्रह्मरूप होतो. तिथे जे काय होय, विचार केला आपण मागच्याला, माऊली म्हणते ज्ञानेश्वरीत. त्यामुळे वेगळेपणाने अनुभव घेण्यास कोणी शिल्लकच राहत नाही. त्याला दुसऱ्या भाषेत परमपूज्य काका म्हणतात, त्याला अनुभवपणा नाही आहे, अनुभवपणा. इट इज नॉट अन एक्सपिरियन्स. कारण एक्सपिरियन्स म्हटलं की द एक्सपिरियन्सर अँड द मीडियम ऑफ एक्सपिरियन्स, ऑल दिस थिंग्स कम इन पिक्चर. इट डझंट एक्झिस्ट हिअर एनी मोर. त्यामुळे वेगळेपणाने कोणी शिल्लकच उरत नाही अनुभव घेण्यासाठी. आणि जर उरला, म्हणजे तो जर राहिला, तर तो अंतिम म्हणजे जीवब्रह्मैक्य अनुभव नव्हे. स्पष्ट समजून घ्यायचं. अनेक जण प्रश्न विचारतात, मला असा असा रंग दिसला, मला काही गंध आला, मला काही काय आवाज ध्वनी ऐकू आले, मग हे अनुभव नाही आहेत का? अनुभव आहेत ना, निश्चितच आहेत. अनुभवाचे ते टप्पे आहेत. एक काय म्हणूया त्याला, शुद्ध मराठी शब्द वापरायचा ना, माइलस्टोन्स, प्रगतीचे टप्पे आहेत. एवढाच त्याचा अर्थ आहे. पण तो अंतिम अनुभव नव्हे. कारण पुन्हा तो अनुभव घेणारा मी म्हणजे जीव या रूपाने शिल्लकच आहे अजून. त्यामुळे एक छान हा एक निकषही आपल्या समोर येऊन जातो अभ्यास करता करता, की जर कोणी शिल्लक राहत असेल त्या अनुभवकाळी, तर तो जीवब्रह्मैक्याचा म्हणजेच अंतिम अनुभव नव्हे. आणि या अर्थानेच केनोपनिषद आपल्याला जो बोध करतो, आपण मागच्याला बघितला, की ब्रह्म ज्याला ज्ञात नाही त्यालाच ज्ञात आहे. म्हणजे काय? तिथे एक रूपता आहे, तो एक रूप झालेला आहे. तो आता जाणण्यासाठी ज्ञाता म्हणून उरलेलाच नाही वेगळा. आणि ज्याला ज्ञात आहे तो त्याला जाणत नाही, अशी ती यस्या मतम तस्य मतम वगैरे आपण ही सगळी केनोपनिषद सगळं शिकलो मागच्या वेळेला. आणि ज्याला ज्ञात आहे म्हणजे तो ज्ञाता या दृष्टीने अजून वेगळा उरलेलाच आहे, तो त्याला जाणत नाही. म्हणजे तिथे काय आहे, तर व्यावहारिक पद्धतीने तो जाणतो आहे. तिथे जाणण्यासाठी तो अजून शिल्लक आहे, याचा अर्थ तिथे द्वैत आहे. म्हणजे साध्या भाषेत बोलूया, तो अलीकडच्या टप्प्यातील अनुभव आहे.
याच दृष्टीने समाधीचे प्रकार आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सविकल्प, निर्विकल्प किंवा संप्रज्ञात, असंप्रज्ञात, त्याचे पुन्हा दोन दोन प्रकार आहेत. सोडून देऊ, तो आत्ता विषय नाही. पण हे सगळं समग्र आपण जेव्हा समजवून घेतो तेव्हा आपल्याला श्रुती काय आपल्याशी बोलते आहे, उपनिषद आपल्याला काय सांगू पाहत आहे, या सर्वाचा अनुभव आपल्याला यायला लागतो, कळायला लागतात. त्या श्रुती, त्या ओव्या, ते श्लोक माझ्याशी बोलायला लागतात. असो. तर हे सगळं आपण छान एक प्रमाण या विषयांतर्गत आपण ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कसं होतं, कोणाला होतं, किती पद्धतीने होतं, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हे कसं वेगळं आहे, वगैरे वगैरे, हे सगळं छान आपण समजून घेतलं. आता आत्मज्ञानाचे प्रयत्न, आता हे तर आपण शिकलो, कळलं, बुद्धीच्या पातळीवर मला कळलं, समजलं. पण आता त्याचा, आता बोलण्याची भाषा म्हणून अनुभव शब्द तर वापरावाच लागतो. त्यामुळे त्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणूया, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी म्हणूया, या आत्मज्ञानाचे प्रयत्न ज्याच्या साह्याने करायचे तो हा देह, त्याच्या चार प्रकारांसह आपल्या चिंतनाचा पुढचा विषय आहे. आणि चार देहांचा विचार पूर्ण झाल्यानंतर आपण पाठोपाठ पंचकोशांचाही विचार किंवा चिंतन करणार आहोत. पुढचा शुद्ध मराठीत रोडमॅप दाखवून देतोय तुम्हाला, कारण ऑफिसमध्ये तेच करून तुम्ही आले असाल दिवसभर. जानेवारी महिना, Q1, रोडमॅप, ही भाषा लवकर कळते आपल्याला. रोडमॅप काय, चार देह आणि चार देहांच्या पाठोपाठ त्याच्याशी संबंधित असलेला विषय म्हणून पंचकोश, याचा आपण आता विचार करणार आहोत. हा विषय आपण समजून घेणार आहोत, कारण अत्यंत मूलभूत विषय आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये जाताना या विषयाची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे मग आपलं पुढचं काम सोपं होणार आहे. आणि मी जसं म्हणालो आत्ता, चार देह म्हणा किंवा पाच कोश म्हणा, हे जसं आत्मानुभवाचं साधन आहे, त्याचप्रमाणे त्याची असलेली आसक्ती किंवा त्या विषयीचा तादात्म्य भाव म्हणूया, ही आत्मानुभवातली फार मोठी अडचण सुद्धा आहे. त्याला आपल्या विषयाला, अभ्यासाला, चिंतनाला सुरुवात झालेली आहे. काय म्हणालो मी पुन्हा एकदा, हा जो देह आणि त्याचे चार प्रकार जे आपण आता शिकणार आहोत आणि पाच कोशांचे विचार करणार आहोत, हे जसं साधन आहे परमार्थाचे, उत्कृष्ट साधन आहे. का उत्कृष्ट? कारण आपण सर्वजण मनुष्य आहोत. नराचाच नारायण होऊ शकतो, याच देहामध्ये ती व्यवस्था आहे. पण असं जरी असलं तर याच देहाविषयी जर आसक्ती असेल, याच देहाविषयी हा मी आहे असा घट्ट तादात्म्य भाव असेल, तर हीच नेमका आत्मानुभवातली फार मोठी अडचण ठरणार आहे. हळूहळू आपण विचार करणार आहोत. पण समर्थ दासबोधात सांगतात, त्याचं स्मरण झालं मला आत्ता, काय, देहबुद्धी गेली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. काय आपण आत्ता छान ज्ञानाचा विचार करत होतो, किती छान चाललं होतं ना सगळं. मलाही छान वाटत होतं. का? कारण ना सांगणाऱ्यावर काही जबाबदारी, ना ऐकणाऱ्यावर काही जबाबदारी. तशी जबाबदारी आपण देण्याचा प्रयत्न करतो दरवेळेला, कारण साधनाभिमुख परमार्थ आपल्याला करायचा आहे. पण तरीही ज्ञानाचे सगळे प्रकार, प्रमाण छान वाटत होतं. आता हे एकदम सुरू झालं, काय, गळ्यात माळ घातली हो माझ्या. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. ब्रह्म पाहो गेला धीट सगळ्यांना आवडतं, पण देहबुद्धी केली बळकट हे असलं काही सुरू झालं की नकोच वाटतो तो परमार्थ. इतकी देहबुद्धी माझी जबरदस्त असते. पण हे जेव्हा मी लक्षात घेत नाही, मग तेव्हा पुढे समर्थ सांगतात, तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. ज्याला परब्रह्म, परमात्मा
आत्मानुभव, ब्रह्मानुभव, पुन्हा पुन्हा मी अनेक नावं घेतो, या सगळ्याची एकच गोष्ट, नावं अनेक, याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला देहबुद्धी संपवण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. अगदी स्पष्ट मार्गदर्शन या ओवीमध्ये समर्थ आपल्याला करतायत. मुद्दा आपला सुरू आहे की या देहाची किंवा कोशांचा जेव्हा त्यांच्याबद्दल माझा तादात्म्य भाव असतो तेव्हा ती आत्मानुभवातली एक खूप मोठी अडचण, वाट रुधल्या जाते, आत्ताच्या भाषेमध्ये मी जसं म्हणालो हे होते. आणि त्यामुळे या विषयांचा आपण जेव्हा विचार करणार आहोत, या चार देहांचा आणि मग पाठोपाठ पंचकोशांचा, त्याच्यामध्ये देह निरसन किंवा कोश निरसन ज्याला म्हणतात, हा आपल्या विचारांचा मुख्य गाभा असणार आहे. निरसन याचा अर्थ ते मी नाही हे समजून घेणं. आता अर्थात ही निरसनाची जी प्रक्रिया आहे ती शेवटच्या, मी जसं मगाशी म्हणालो, हाऊ या टप्प्यामध्ये प्रामुख्याने त्याचा विचार होणार आहे. त्याच्यामध्ये जास्त सविस्तर विचार प्रक्रिया म्हणून आपण करणार आहोत. पण मुद्दा काय आहे की हे सगळं मी का बोलतो, ही प्रस्तावना करण्याचा उद्देश असा आहे की दिस इज नॉट जस्ट अन इन्फॉर्मेशन सेशन, हे लक्षात राहावं. केवळ चार देह, त्यांची नावं, त्यांची लक्षणं, परीक्षा नाही द्यायची आपल्याला कुठे पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी. हे शिकायचं याच्यासाठी आहे की मी जसं म्हणालो तसं निरसन नंतर आपल्याला करायचं आहे. आणि त्या निरसनाच्या प्रक्रियेसाठी हे ज्ञान म्हणजे ही माहिती उपयुक्त आहे, म्हणून आपण या विषयाचा अभ्यास करतो आहोत. तर हा आपला गाभा असणार आहे, निरसन. चार देह या नवीन विषयाच्या चिंतनाला त्याच्यामुळे थोडक्यात आपण प्रारंभ करत आहोत आजपासून. आता या विषयाच्या चिंतनाला हात घालण्यापूर्वी आपण एक गोष्ट सुरुवातीला समजून घेऊया, लक्षात घेऊया की बहुतांश ठिकाणी तीन देहांचाच विचार केलेला असतो. त्यामुळे चार देह म्हटल्याबरोबरच कदाचित कोणाच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की रे, आत्तापर्यंत आपण तीन देहच ऐकलेला आहे, चार देह कसं काय आहे. उपनिषदांमध्ये तीन देहांचा विचार आहे. पण आता दासबोध आहे किंवा विवेक सिंधू आहे, त्याच्यामध्ये चार देहांचा विचार केलेला आहे. चौथा देह, ज्याला महाकारण देह असं म्हणतात, त्याचा सुद्धा समावेश त्या विचारामध्ये आहे. पण मी जे म्हणालो, इतर ठिकाणी जिथे तीन देहांचा विचार केला जातो तिथे महाकारण देह याचा या संदर्भात विचार केला जात नाही. त्या मांडणीप्रमाणे, मांडणी म्हणजे सिस्टीम शुद्ध मराठीमध्ये, तर त्या सिस्टीमप्रमाणे महाकारण देहाची व्याख्याच वेगळी आहे. हे सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं जास्त चांगलं, कारण मग श्रवण करताना गोंधळ उडणार नाही किंवा मनामध्ये तो प्रश्न अनुत्तरित राहून जाणार नाही. थोडक्यामध्ये बोलूया, हा सिस्टीममधला फरक आहे, मांडणीमधला फरक आहे. कोणत्या ग्रंथाच्या, कोणत्या उपनिषदाच्या, कोणत्या शास्त्रीय ग्रंथाच्या माध्यमातून आपण अभ्यास करत आहोत त्याच्यावरती हे अवलंबून आहे. परंतु जे पहिले तीन देह आहेत, जे सर्व ठिकाणी सामान्य पद्धतीने मांडले गेलेले आहेत, सामान्य म्हणजे कॉमन, इट इज कॉमन अमंगस्ट ऑल दिस लिटरेचर, त्याच्यात मात्र काहीही फरक नाही. त्याच्या काय म्हणूया व्याख्येमध्ये, लक्षणांमध्ये, त्याच्यात कुठेही फरक नाही. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. आपण चार देहांचा विचार करणार आहोत आणि चौथा महाकरण देह तोही या संदर्भामध्ये समजून घेऊया. समर्थ त्या बाबतीत काय म्हणतायत, विवेक सिंधुकार मुकुंदराज काय म्हणतायत त्याचाही विचार करू. तर हे आपण पहिले स्पष्ट करून घेतलं. आता या चार देहांच्या संदर्भामध्ये दासबोधामध्ये समर्थ तनुचतुष्टय निरूपण नावाचा एक समास आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात की स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, ऐसे हे चत्वार देह जाण, जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण,
तुर्या जाणावी, अशी ती ओवी आहे. या पहिलीच ओवी आहे त्या समासातली. थोडक्यामध्ये या ओवीमध्ये मी जसं म्हणालो, चार देहांचा उल्लेख आहे. काय? स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण. ऐसे हे चत्वार देह जाणं. चत्वार म्हणजे चार. आणि पुढच्या चरणात म्हणतात जागृती, स्वप्न, सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. आता आपल्याला माहिती आहे जागृती, स्वप्न, सुषुप्ती काय अवस्था आहेत. तुर्या चौथी. त्या देहांच्या संदर्भामध्ये अनुक्रमे असा जो शब्द असतो ना आपला, अनुक्रमे. थोडक्यामध्ये या ओवीमध्ये चार देह आणि त्यांच्या अवस्था, प्रधान अवस्था म्हणूया, यांचं वर्णन केलेलं आहे. चार देहांचा उल्लेख केलेला आहे तेवढ्यासाठी ही ओवी सांगितली. आपल्याला काही पूर्ण समाज बघायचा नाहीये. पण स्थूलाकडून जेव्हा आपण सूक्ष्माकडे जातो, असाच आपण प्रवास करायचा ठरवलं की स्थूलापासून सुरुवात करूया. कारण बऱ्याच वेळा सूक्ष्मापासूनही सुरुवात केली जाते. म्हणून पहिले कारणदेहाचा विचार केला जातो, मग सूक्ष्म, मग स्थूल. पण आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाऊया. म्हणजे त्यांनी काय होतं, तर आपल्याला जे समजणारं असतं तिकडून थोडंसं न समजणाऱ्या गोष्टीकडे प्रवास होतो. अशा काही काही युक्त्या कराव्या लागतात. म्हणून इतके दिवस झाले तुम्ही आपण सगळ्यांना टिकलो आहोत की नाही या मालिकेमध्ये. नाही तर कधीच दिसेनासे झालो असतो. हरकत नाही, थोडा गमतीचा विषय. स्थूलाकडून सुरुवात करूया, कारण ते आपल्याला आपल्या अनुभवाचा विषय असतो, लवकर कळतं. आणि मग हळूहळू सूक्ष्माकडे जाऊया. त्यामुळे स्थूलाकडून जेव्हा सूक्ष्माकडे आपण जातो किंवा विचार करतो, तेव्हा सर्वप्रथम ज्या देहाचा विचार करावा लागतो तो म्हणजे स्थूल देह. आता स्थूल देह खरं फारसा विचार त्याचा केला जात नाही, कारण असं गृहीत धरलं जातं की सगळ्यांनाच माहिती आहे, काय सांगायचं त्याच्याबद्दल विशेष. पण आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून आपण थोडंसं त्याचा विचार करणार आहोत. कारण कदाचित हा अभ्यास केल्यानंतर मला माहिती आहे असं जे मला वाटलं होतं ते चुकीचं आहे असंही ठरवू शकतो आपण कदाचित. कारण जितका विचार ज्या गोष्टीचा मला अनुभव आहे, एक प्रापंचिक म्हणून म्हणा, एक जीव म्हणून म्हणा, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आणि सूक्ष्म विचार शास्त्र आणि संत त्याच गोष्टीचा कसा करतं हे आपल्या लक्षात येतं अभ्यास केल्यानंतर. मुद्दा स्थूल देह, पहिला देह. चार देहांमधला पहिला प्रकार स्थूल देह. एक सृष्टी उत्पत्तीचा भाग म्हणून, सृष्टीच्या उत्पत्तीचा भाग म्हणून या चारही देहांचा समष्टी, म्हणजे ज्याला ईश्वर म्हणता येईल, समष्टीच्या पातळीवर म्हणजे ईश्वराच्या पातळीवर, आणि व्यष्टी म्हणजे जीवाच्या पातळीवर विचार केला जातो चारही देहांचा. म्हणून मी म्हणालो झाली सुरुवात अभ्यासाला. आपल्याला आपलाच देह माहिती असतो फक्त, कारण तो माझ्या अनुभवाचा विषय आहे म्हणून. पण या दोन्ही पातळींवरती, ज्याला व्यष्टी आणि समष्टी असं शास्त्रातले शब्द आहेत, त्याला अजून एक शब्द हवा असेल तर पिंड आणि ब्रह्मांड. समष्टी म्हणजे ब्रह्मांड, व्यष्टी म्हणजे पिंड, पुन्हा समष्टी म्हणजे ईश्वर, व्यष्टी म्हणजे जीव किंवा पिंड. या पातळीवरती विचार केला जातो. आणि आपल्याला म्हणजे जीवाला जसे चार देह आहेत तसे ईश्वरालाही चार देह आहेत. त्याच्यासाठी हा विचार केला जातो. आता स्थूल देहाचा आपण विचार करतो आहोत. काय नेमका, काय व्याख्या काय आहे, शास्त्र काय सांगतं स्थूल देहाबद्दल. म्हणून मी म्हणालो की हा अभ्यासच त्याच्यासाठी करायचा असतो की जे मला वाटतं मला माहिती आहे आणि जे मी गृहीतच धरतो त्याचा अभ्यास करायला लागल्यानंतर खरं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि खरं स्वरूप आल्यामुळे त्याच्यातून मी जे एक साधक म्हणून घ्यायला पाहिजे ते घेता येतं. आता स्थूलदेहाची व्याख्या केली आहे की मज्जा, अस्थि, मेद, मांस, रक्त, चर्म व त्वचा या सात सप्त धातूंनी भरलेलं. आयुर्वेदाचा विषय असेल कदाचित. धातू म्हणजे काय ते सगळं आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. बघून घ्यावं ज्यांना जास्त माहिती त्याच्याबद्दल हवी आहे. तशा सप्त धातूंनी भरलेला
हात आहे, पाय आहे, छाती आहे, पोट आहे, पाठ आहे, मस्तक आहे, इत्यादी अवयवांनी युक्त. आणि तसंच सगळ्यात महत्त्वाचं, मी आणि माझं अशा मोहाचं स्थान म्हणून प्रसिद्ध असलेलं हे जे शरीर, याला म्हणायचं स्थूल देह. काय व्याख्या आहे? त्यातल्या पहिले दोन गोष्टी समजू शकतात आपल्याला, सात धातू आणि अवयव आणि हे सगळं, तर कारण डोळ्यांनीच दिसतं हो, त्यात सांगण्यासारखं काय आहे. त्याच्यासाठी काही शास्त्राची गरज नाही आहे. शास्त्राची गरज कुठे येते? त्याचं तिसरं लक्षण जे सांगितलं त्याच्यासाठी शास्त्राची गरज येते, की मी व माझं अशा मोहाचं स्थान म्हणून प्रसिद्ध असलेलं. प्रसिद्ध. कल्पना करा, आपण पारमार्थिक या दृष्टीने आपलं काही श्रवण झालेलं असतं, काही वाचन झालेलं असतं, काही आपण ग्रंथ वाचले असतात, काही प्रवचन ऐकले असतात, आपल्या कानावर कुठेतरी गेलेलं असतं. काय? की हा स्थूल देह म्हणजे मी नाही. पण कल्पना करा, ज्यांनी हे असं कधीच ऐकलं नाही, म्हणजे बहुतांश लोक आपल्याला आजूबाजूला जी दिसतात. तर मी अमेरिकेत राहतो म्हणून अमेरिकेबद्दल बोलतोय, पण अमेरिका या देशाला वेगळं काढण्याची काही गरज नाही आहे. भारत देशातही तिथे तर लोकसंख्या इतकी आहे की लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर तिकडे जास्त भरतील संख्येने, कोट्यावधी. कोणते लोक? दुर्दैवाने ज्यांच्या कानावर असं कधी काही गेलंच नाही. ते का नाही गेलं? त्यांच्या काय आजूबाजूला या गोष्टी नसतात का वगैरे, हे आत्ता विषय नाही आपला बोलण्याचा. तो विचार आपण केला, बऱ्याच वेळा करणारही आहोत. पण ज्यांच्या कानावर असं पडलंच नाही, त्या मनुष्याला मी म्हणजे माझा देह आहे असं मी समजतो, किंवा असं मला वाटतं, असंही त्याला वाटत नाही. हा आपला विषय सुरू आहे मुख्य. म्हणून मी म्हणालो, मी व माझे अशा मोहाचे स्थान प्रसिद्ध. प्रसिद्ध का? म्हणून बहुतांश लोक त्याच्यातच मोडतात. म्हणजे त्यांना हेही माहीत नसतं की अरे हो, म्हणजे हे कधीतरी जेव्हा कानावर पडतं, किंवा आपल्या कानावर सुद्धा पडलं असेल, आता कदाचित विस्मृतीत गेलं असेल, बरेच वर्ष झाले असतील तर, पण पहिल्यांदा जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा काय जाणीव होते माहिती आहे? हो, अरे खरंच इतके दिवस तर मी मी म्हणजे हा माझा देह असं मी समजत होतो. हेही ज्याला समजत नाही ना, त्याला अज्ञानाची सहजावस्था असं म्हणतात. तीही सहजावस्थाच आहे, कारण तिथे सहज आहे. मी स्वतःला देह समजतो हेही मला समजत नाही, इतकं ते सहज आहे. आणि या अज्ञानाच्या सहजावस्थेकडून ज्ञानाच्या सहजावस्थेपर्यंत पोचावं लागतं, जिथे मी ब्रह्म आहे हा अनुभव इतका मुरलेला असतो. छान शब्द आहे तो, मुरलेला, की तिथे मी स्वतःला ब्रह्म समजतो असंही ते समजत नाहीत. यस्य मतम तस्य मतम. किती विविध पद्धतीने भेटते पहा ती श्रुती आपल्याला. त्याचा हा बारकावा आहे. ती ज्ञानाची सहजावस्था झाली. पण आपण अज्ञानाच्या सहजावस्थेबद्दल बोलत होतो, की त्यामुळे मी स्वतःला देह समजतो हा सुद्धा एक प्रगतीचा बारकासा होईना, पण प्रगतीचा टप्पा आहे. की अरे हो, माझ्या लक्षात येणं की मी स्वतःला देह समजतोय प्रगती आहे. निदान हे तर कळलं मला. असो, आपला विषय काय सुरू आहे? हे लक्षण आहे त्याचं केलेलं. पहिले दोन लक्षणं समजतात. हे जे तिसरं लक्षण हेच माझ्या लक्षात राहत नाही, की मी आणि माझे हे मोहाचं स्थान. मोह, मोह म्हणजे भ्रम. काय भ्रम होतो? हा देह म्हणजे मी. ते स्थान असलेलं हे जे शरीर, ज्याला म्हणायचं स्थूल देह. ज्या देहावर विचार केला ना, तर माझी इतकी आसक्ती आहे. शरीर म्हणतो आपण स्थूल देह, शास्त्रीय शब्द स्थूल देह, त्याला शरीर, की जे तासन तास मी आरशामध्ये न्याहाळत असतो. मी माझं सांगतो, बाकी कोणाचंच सांगत नसतो, कारण माझी फजिती सांगितलेली आवडतेही मला, आणि दुसऱ्याबद्दल कशाला बोलावं, आपल्याबद्दलच बोलावं. की ज्या देहावर माझी इतकी आसक्ती आहे, जो मला इतका प्रिय आहे, जो मी इतका सजवतो. सजवतो म्हणजे काय? रंगरंगोटी. त्याला शुद्ध मराठीत ब्युटी पार्लर असं म्हणतात. रामकृष्ण हरी हा शब्द त्याच्यानंतर मला वापरावा लागतो, पण त्या विषयावर जास्त बोलू नये. त्यामुळे रंगरंगोटी बोलूया. सुगंधी द्रव्य, उत्तम वस्त्र,
इत्यादी. हे काय झालं? हे झाले सजवण्याची माध्यमं. त्यामुळे हा जो देह जो मी इतका मला प्रिय आहे, जो मी सजवतो, जो मी इतका मिरवतो, त्या देहाचं वर्णन शास्त्रकार किंवा संत कसं करतात, किती निरसपणे करतात, हे आपण आत्ता बघितलं. काय केलं वर्णन त्यांनी? व्याख्या काय केली पहा ना. खरं छान व्याख्या करायला पाहिजे ती, जी मला आवडते ती, नाही का? किती सुंदर सजवावं, मिरवावं. असं नाही केली. मज्जा, अस्थि, मेद, मांस, रक्त, चर्म, त्वचा, हे सप्तधातू, अवयव, किती निरस असं वर्णन ते करतात. पण ते काय आता जसं आपण बोलतो की नाही, एक दृष्टांत द्यायचं झालं आता. माझ्या बाजूला इथे चादर आहे घातलेली, कापड आहे समजा. म्हणजे आपण कसं बोलतोय कापडाबद्दल की हे 70% कापूस म्हणजे कॉटन शुद्ध मराठी, आणि 30% नायलॉन यांनी ते बनवलेलं आहे. किंवा शर्ट असेल तर म्हणजे शर्टाचं वर्णन करू, त्याला गुंड्या आहेत समजा, त्या प्लास्टिकच्या गुंड्या आहेत. किंवा माझ्यासमोर टेबल आहे, मेज, ते कशाचं आहे? लाकडाचं आहे. त्याला काय आहे? लोखंडाचे खिळे मारलेले आहेत. आता ही जी भाषा आहे ना, ही आपल्या ओळखीची असते. असं कोणी वर्णन केलं शर्टाचं, टेबलचं, कापडाचं, तर आपण काही आक्षेप घेत नाही कोणीच त्याच्यावरती. का? कारण आपल्या सर्वांचाच विश्वास असतो काय, की या सर्व गोष्टी अचेतन आहेत. त्यामुळे त्या कशाच्या बनलेल्या आहेत हे सांगणं त्यात बरोबर आहे. चुकलं काय त्याच्यामध्ये? असा माझा विश्वास असतो की अचेतन आहे, जड आहे. परंतु आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, ही जी 5 सूक्ष्म भूते आहेत, ती जेव्हा विशिष्ट प्रमाणामध्ये एकमेकात मिसळतात, ज्याला पंचीकरणाचं शास्त्र असं म्हणतात, आणि ती मिसळून स्थूल होतात. स्थूल होतात म्हणजे काय? इंद्रिय गोचर होतात. ते सर्व ही अचेतन सृष्टी त्याची बनलेली आहे, प्रसवतात म्हणूया. त्यामुळे ती पंचमहाभूत ही या सर्व अचेतन सृष्टीचं काय आहे? कारण आहे. कारण आणि कार्य आपल्याला कळतं शुद्ध मराठीत. दिस वर्ल्ड इज अ फंक्शन ऑफ पंचमहाभूत. पण जसं हा टेबल, हा शर्ट, हे जे मगाशी मी काही 2-3 उदाहरणं दिली, ही जशी पंचभूतांपासून बनलेली आहेत, तसंच तीच पंचमहाभूत, हा देह म्हणजेच हे शरीरालाही ते कारण आहे. म्हणून तेही तितकंच अचेतन आहे, तितकंच जड आहे. याचं मला सोयीस्कररित्या विस्मरण झालेलं असतं. भगवद्गीता म्हणताना खूप ठसक्यात म्हणतो मी, एकदम वासांसी जीर्णानी यथा विहाय, म्हणजे एकदम असं वाटतं की भगवद्गीता म्हणावी तर यांनीच म्हणावी. काय स्पष्ट उच्चार आहेत एकदम, कुठेही चुकत नाही हो. पण हे म्हणतानाच या देहाच्या आसक्तीतून मी ते म्हणत असतो. काय? कारण मी, हे कोण म्हणताय? मी म्हणतोय. माझं कौतुक व्हायला पाहिजे. माझा आवाज 10 जण म्हणत असतील तर सगळ्यांच्या कानावर गेला पाहिजे. त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की नाही नाही, 10 जण जरी म्हणत असले तरी हा आवाज मंगेशचा किती स्पष्ट उच्चार आहे, त्याचं कुठे चुकत नाही. हे लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी मी भगवद्गीता म्हणतो. किती ठिकाणी आणि किती पद्धतीने माझी फजिती मी करत असतो. देहतादात्म्याचं लक्षण आहे बाय, म्हणून बोललो. मुद्दा असा की या ज्या गोष्टी आहेत या अचेतन आहेत, जड आहेत. त्यामुळे त्याचं तसं वर्णन केलं तर माझी काही ना नसते, आक्षेप नसतो. पण या देहाचं वर्णन जेव्हा शास्त्रकार त्याच पद्धतीने करतात, तेव्हा मला असं वाटतं किती निरस लोक आहेत. पण ते जे आहे ते सांगत असतात. हे तितकंच जड आहे, हेही तितकंच आणि अचेतन आहे. आणि म्हणून आचार्य पंचदशी मध्ये विवेक चूडामणीमध्ये, पंचदशीमध्ये नाही, विवेक चूडामणीमध्ये आचार्य म्हणतात की स्थूलम इति ईर्यते बुधैही. या स्थूल देहाचं वर्णन करताना स्थूलम इति ईर्यते बुधैही, म्हणजे हे शरीर स्थूल आहे.
स्थूल म्हणजे काय तेही थोडंसं समजून घ्यावं लागतं कधी कधी. कारण आपण म्हणतो ना, माझं शरीर सध्या, आता म्हातारे लोक असतात ते विशेषतः हे वाक्य बोलतात की माझं शरीर आजकाल फार स्थूल झालेलं आहे. स्थूल म्हणजे काय? नको तितकं नको तितक्या वेळेला खाल्ल्यामुळे जे होतं शरीराचं, त्याला व्यवहारामध्ये स्थूल असं म्हणतात. वजन वाढणं साध्या भाषेत. असा इथे स्थूलचा अर्थ नाही, म्हणून मी थोडंसं थांबलो बोलताना. स्थूल याचा अर्थ जड, आणि पुन्हा जड याचा अर्थ जड नव्हे. कारण स्थूल म्हणजे जड, माझं शरीर स्थूल झालं आहे, वजन वाढलं आहे, जड झालं आहे, हा या शब्दांचा अर्थ नाही. स्थूल म्हणजे जड. जड ते नुकता म्हणतात ना, ज वरती टिंब. जड म्हणजे अचेतन. आणि स्थूलम इति इरियते बुधैही, असं जे आचार्य म्हणतात आहे विवेक चूडामणीमध्ये, त्याचा अर्थ असा आहे की जे विद्वान आहेत ते या शरीराला स्थूल असं म्हणतात, समजतात. आणि मी विद्वान नसल्यामुळे, म्हणजे मूढ असल्यामुळे, त्याला काय समजतो? चेतन. नुसतं, बरं, नुसतं चेतन समजतो का? नाही. तर चेतन तर समजतोच, पण तेच मी आहे अशी माझी पक्की धारणा असते. कारण होतं काय, दिसतं ना, एवढं कार्य करताना ते शरीर दिसतं, हालचाल आहे, त्याला आपण चेतनत्व असं म्हणतो. आता ते कशाचं आहे, कशामुळे आहे, हे सगळं या देहांच्या आणि पंचकोशांच्या याच्यात आपण अभ्यास करणारच आहोत. पण आपण आत्ता फक्त या देहाचा, जे इंद्रिय गोचर आहे, त्याचा विचार करतो आहे. ते स्थूल आहे, ते जड आहे, ते अचेतन आहे. आणि तरीसुद्धा ते मी आहे अशी घट्ट समजूत. परमपूज्य काकांचं एक वाक्य मला आठवलं. तो जो घट्ट म्हणजे मडकं मातीचं, ते जेवढं स्थूल किंवा अचेतन जड, तसं हा देहसुद्धा जड, अचेतन, स्थूल आहे, हे आपल्यासमोर कोणीतरी मडकं धरून चालण्याच्या आत अनुभवावं, असं ते वाक्य आहे. लक्षात आलं असेल काय म्हणायचं आहे. तशी पक्की धारणा असते माझी की तोच मी आहे. आणि हा प्रत्यक्ष दिसणारा, आपण ज्याला म्हणतो शरीर किंवा हा देह, इंद्रिय गोचर, ज्याला आकारवान असं म्हणतात किंवा रूपवान असंही म्हणतात. एक एक शब्द ना मला आलं की हसायलाच येतं, कारण आपले व्यवहारातलेच अर्थ आपण घेतो. रूपवान म्हणजे रूपवान, रूपवती, हे शब्द आपल्याला माहिती असतात. पुन्हा तो अर्थ इथे नाही. हे स्पष्ट करण्यासाठी परमपूज्य काका जो दृष्टांत देतात तोच तुम्हाला सांगतो. आता तेव्हा त्यांनी माधुरी दीक्षितचं नाव घेतलंय. आपण एखादी कोणीतरी समजूया, आजकालची प्रसिद्ध अभिनेत्री, स्वतःला खूप सुंदर समजणारी, ती आणि गेंडा, पाणगेंडा, हा सुद्धा दोघंही रूपवान आहेत, असं वाक्य आहे. म्हणजे काय, इतका प्रचंड विरोधाभास समोर ठेवण्याचा अर्थ असा आहे की इथे सौंदर्याचा संबंध नाही. ज्याला ज्याला आकार असतं, ज्याला ज्याला रूप असतं, त्याला रूपवान असं म्हणतात शास्त्रामध्ये. रूपवान आहे, अन्न पाण्यावर जगणारा आहे. स्थूल देहाचा विचार करतोय आपण. कशावरून? अन्न पाण्यावरून जगणार आहे, कारण त्या वाचून संपणारा आहे. अॅक्युम्युलेटेड फूड असं म्हणतात. दिस बॉडी इज डिफाईन्ड एज अॅक्युम्युलेटेड फूड, नथिंग बट दॅट. आणि करा ना विचार, आपण आईच्या गर्भाशयात असताना आपल्या सर्वांचं वजन किती होतं? आता मी वजनाबद्दल बोलतोय. काही ग्रॅम. ते बाळ जन्माला आल्यानंतर विचारतात ना पहिला प्रश्न, हो वजन किती आहे? ते तर खूपच मोठं वजन झालं. मी गर्भाशयात असताना म्हणतोय, अजून अवयव फुटले पण नाहीत, विचार करा. तिथपासून तर आत्ता माझं जेवढं वजन आहे, कुठून आणलं हे सगळं? कुठून मिळवलं? याला साठेबाजी असं म्हणतात. डॉक्टर काय म्हणतात? साठेबाजी. म्हणजे काय, साठवत गेलो. आधी गर्भाशयात असताना आई जे अन्न ग्रहण करत होती त्याच्यावर, आईच्या दुधावरती, मग बाहेरचं अन्न, हवा, पाणी, हे सगळं 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 घेत गेलो, साठवत गेलो, घेत गेलो, साठवत गेलो. तेव्हा कुठे हा एवढा मोठा तयार झाला? म्हणजे काय, इट इज नथिंग बट अॅक्युम्युलेटेड फूड. अन्न पाण्यावर जगणारा, त्या वाचून संपणारा, 6 विकारांचा धनी.
म्हणजे स्थूलदेह. स्थूलदेह आपण समजून घेतोय. सहा विकार ज्याला षडभाव असं म्हणतात. बऱ्याच वेळा उल्लेख येऊन जातो. षडभाव म्हणजे जे जे जन्माला येतं, निर्माण होतं म्हणूया, त्याला सहा विकार असतात. शास्त्र कसा विचार करतो पहा. पहिला विकार काय आहे? अस्थि. अस्थि म्हणजे अजून जन्माला यायचंच आहे, पण अस्थि रूपाने, बीज रूपाने अस्तित्व आहे, सत्ता आहे, त्याला म्हणायचं अस्थि. मग जायते म्हणजे जन्म. मग वर्धते म्हणजे काय होतं? हा देह वाढतो की नाही, आपण आत्ताच बोललो कसा वाढतो तो. त्याला वृद्धी असं म्हणतात. विपरिणमते. विपरिणमते म्हणजे परिणाम होतो, त्याच्यामध्ये बदल होतो, विकास होतो. पाचवा विकार आहे अपक्षीयते, ज्याच्यात बहुतेक जण, आपण सगळेजण बसतो. म्हणजे पहा, या देहाला आपल्या जे विकार आहेत सहा, त्यातले जवळपास पाच आपण पूर्ण केलेले आहे हे लक्षात राहत नाही. अपक्षीयतेकडे वाटचाल सुरू असते. अपक्षीयते म्हणजे काय? त्याला क्षय किंवा ऱ्हास असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक तरुणपणी जी एक शक्ती असते अंगामध्ये, एक विकास होत असतो, शक्ती संपन्न आपण असतो किंवा शक्ती वाढत असते, त्याचं वर्धन होत असतं. ती सगळी शक्ती हळूहळू कमी व्हायला लागते. एक एक गोष्ट देहाला सोडून जाण्याच्या मार्गावर असते. डोक्यावरचे केस असतील, तोंडातले दात असतील, इत्यादी इत्यादी. अपक्षीयते. आणि सगळ्यात शेवटी म्रियते म्हणजे विनाश. हे सहा विकार ज्याला आहेत त्याला काय म्हणायचं? स्थूलदेह. आणि मी जसं म्हणालो की जी जी वस्तू निर्माण होते तिला अगदी अस्थि जरी नसलं त्याला, किंवा अस्थि पण कारण रूपाने पण अस्थि म्हणू शकतो, पण हे सहा विकार त्या प्रत्येक गोष्टीला असतात, जी जन्माला येते किंवा जी निर्माण होते. आता या स्थूलदेहाची अवस्था ज्याला म्हणतात त्याला जागृती असा आपण सुरुवातीलाच विचार केला, त्या दासबोधाच्या ओवीमध्ये विषय आला होता. स्थूलदेहाची अवस्था काय आहे? जागृती. समजायला कसं सोपं आहे पहा. याचं कारण आहे, जागृती ही अवस्था आपल्या सर्वांना कळते आणि त्याच्यामध्ये सर्व आपले जागृतीतले व्यवहार ज्या गोष्टीच्या माध्यमातून होतात, ज्या गोष्टीच्या आश्रयाने होतात, तो काय आहे? हा स्थूलदेह आहे. बरोबर? समजायला सोपं आहे. एवढंच नव्हे तर इतर ज्या अवस्था आहे त्याच्यामध्ये या स्थूलदेहाचं भान नसतं. करा विचार, स्वप्नामध्ये भान असतं का आपल्याला देहाचं? या स्वप्नात जर भान असतं तर माझ्यासारखा जो असतो तो तर तिथे मेकअप करूनच झोपला असता. रामकृष्ण हरी. आलं असं लक्षात मला काय म्हणायचं. पण सुदैवाने तिथे भान नसतं, त्यामुळे तेव्हा त्याची फारशी त्या दृष्टीने विचार केला जात नाही देहाचा. सुषुप्तीत तर नसतंच, सांगण्याची काही गरजच नाही. चौथी तुरीय अवस्था ज्याचा विचार करणार आहोत आपण, त्याच्यातही नसतं. म्हणजे काय? एकमेव जागृती ही अवस्था आहे ज्याच्यामध्ये स्थूलदेहाचं भान असतं, म्हणून स्थूलदेहाची अवस्था जागृती सांगितल्या जाते. हे सर्व शास्त्र जे ते किती तर्कशुद्ध आहे हे मला सांगायचं आहे तुम्हाला. आणि या जागृती या अवस्थेतला जो अभिमानी जीव आहे त्याला विश्व असं म्हणतात. अभिमानी म्हणजे जसं आपण व्यवहारात बोलतो ना पुन्हा, की मला माझ्या बुद्धिमत्तेचा अभिमान आहे, मला माझ्या श्रीमंतीचा अभिमान आहे, असा अर्थ नाही अभिमानचा इथे. अभिमान याचा अर्थ तादात्म्याने राहणारा. तो जो जीव आहे तो व्यवहारकाली, आपण करतो ना व्यवहार, तेव्हा की असं आपण घोकत नाही बसत की हा देह म्हणजे मी आहे, अर्थातच. पण त्याला इतकी सहजावस्था आलेली असते की त्याच्या आधाराने तादात्म्याने आपण व्यवहार करत असतो. म्हणून त्याला अभिमानी असं म्हणतात. जीव एकच आहे. जीव काही बदलत नसतो. जागृतीतला जीव वेगळा आहे आणि सुषुप्तीतला वेगळा आणि स्वप्नातला वेगळा असं नाही. पण ती जी अवस्था, त्या अवस्थेमध्ये ते दिलेलं नाव आहे वेगळा, अभ्यासाच्या कायमुळे, अभ्यासाची सोय म्हणून, की या जागृती अवस्थेमध्ये किंवा जागृती अवस्थेतल्या अभिमानी जो जीव त्याला विश्व असं म्हणतात. तादात्म्याने राहणार. आणि मगाशी मी जसं म्हणालो की जसा जीवाचा स्थूलदेह आहे तसा ईश्वराचाही स्थूलदेह आहे. आपण उल्लेख केला होता त्याचा. आणि या
चारही देहांचा विचार करताना आपण दोन पातळ्यांवरतीच विचार करणार आहोत, व्यष्टी आणि समष्टी, पिंड ब्रह्मांड. मग माझा स्थूलदेह किंवा शरीर, आपण सगळ्यात स्थूलापासून सुरुवात केल्यामुळे आणि तो इंद्रिय गोचर असल्यामुळे मला चांगलं कळतं. मग ईश्वराचा स्थूलदेह म्हणजे काय आहे? तर हे जे सर्व स्थूल ब्रह्मांड, युनिवर्स, हे ईश्वराचं स्थूल शरीर आहे. हा ईश्वर जागृत अवस्थेमध्ये काय झाला? विराट झाला. पुरुष सुक्त म्हणतो की नाही आपण, ज्यांना पाठ आहे त्यांना येत माहिती आहे. ते विराट पुरुषाचं वर्णन आहे. विराट पुरुष कोण आहे? तो ईश्वर. कारण जगताचा संदर्भ असल्यामुळे ईश्वराबद्दलच बोलणं सुरू आहे. त्याला सगुण ब्रह्म असंही म्हणतात. त्यामुळे जे स्थूल ब्रह्मांड सगळं, हे सर्व ईश्वराचं स्थूल शरीर, तो जागृत अवस्थेमध्ये, जसं जीवाची जागृत अवस्था आहे, आपण त्याचा विचार केला तसं या ईश्वराची जी जागृत अवस्था, त्याच्यामध्ये तो विराट झाला. आणि त्याची माया नावाची जी शक्ती, ही पाच भूत, मगाशी आपण जी बोललो ती, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार, अशी यांनी युक्त होऊन ती काय झाली? अष्टधा प्रकृती, अष्टधा झाली त्याची जी माया. आता माया ही जी शक्ती आहे ना ईश्वराची, तिला अनेक नाव आहेत. त्यामुळे कुठली नाव आलं तरी गोंधळून जायचं नाही. आता प्रकृती म्हटलं तरी प्रकृती म्हणजे मायाच. जसं माझं नाव एकच आहे किंवा व्यक्ती म्हणून मी एकच आहे, पण घरात मला कोणीतरी वडील म्हणतं किंवा नवरा म्हणतो, ऑफिसमध्ये गेलं की मला कोणी बॉस म्हणतं, मॅनेजर म्हणतं, कोणी मला काका म्हणतो, कोणी मला मामा म्हणतं. व्यक्ती एकच आहे, भूमिका बदलली. तसं माया, त्या मायेला अगदी त्याच्या आधी प्रधान असंही नाव आहे. जाऊ द्या, तो विषय नाही आता सांगण्याचा. एवढाच उद्देश होता की त्याला प्रधान, त्याला प्रकृती, अविद्या, अनेक नाव आहेत. मायाच, भूमिका बदललेली आहे. तर ही जी माया, जिला जेव्हा ती जग प्रसवते तेव्हा ती अष्टधा होते. आणि हा जो ईश्वराचा स्थूल देह आपण आत्ता बोललो, म्हणजेच समष्टी स्थूल देहाचा जो अभिमानी, जसं जीव अभिमानी आहे ना, ज्याला आपण विश्व असं म्हटलं, तो जो जीव आहे, तो जागृत अवस्थेमध्ये जो अभिमानी जीव आहे, त्या अवस्थेचा, त्याला आपण जसं विश्व म्हटलं, तसं या समष्टी म्हणजे ईश्वराचा जो स्थूल देह, त्याचा अभिमानी आहे. त्याला विराट किंवा वैश्वानर असं म्हणतात. आणि श्रीमद भगवद्गीतेचा 7वा अध्याय, त्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगतात काय? भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हे सांगितलेलं आहे. भूमिरापो नलो वायू, भूमी ही, आपह, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, झाले 5 महाभूत. पुढे म्हणतात मन, बुद्धी आणि अहंकार. भूमिरापो नलो वायू खम, इथपर्यंत झाले 5. मनोबुद्धिरेवच आणि अहंकार. मन, बुद्धी आणि अहंकार म्हणजे 5 आणि 3 किती झाले? 8. म्हणून त्याला म्हणायचं अष्टधा प्रकृती. आणि ही जी प्रत्यक्ष अनुभवाला येणारी 8 प्रकारांनी भिन्न असलेली माझी प्रकृती, ती माझी प्रकृती आहे, माझी शक्ती आहे. ती माया नावाची माझी शक्ती आहे. जिथे हे निर्माण ती जेव्हा करते तेव्हा तिला प्रकृती म्हणतात. आणि नुसती प्रकृती नाही, तर ही अपरा प्रकृती आहे, असं पुढचा श्लोक आपल्याला सांगतो 7व्या अध्यायात. अपरेमितस्त्वन्यम प्रकृती विद्यमे पराम जीवभूतम महाभाव ययेदम धार्यते जगत. विषय नाही आत्ता आपला तो. अपरा प्रकृती आहे. का म्हणून अपरा प्रकृती आहे? मी का उल्लेख केला? अपरा आहे कारण ती जड आहे. अपरा आहे कारण ती अचेतन आहे. आणि तिला धारण करणारा चेतन दुसरा कोणीतरी आहे, ती पराप्रकृती आहे.
आपण काय शिकतोय? हा देह, हा स्थूल देह जड आहे, अचेतन आहे. कारण तो अष्टाधा प्रकृतीचा झालेला आहे. आता या श्लोकावरती भाष्य करताना आचार्य म्हणतात की भूमी ही इति पृथ्वी तन्मात्रम उच्यते न स्थूला, असं आचार्य सांगतात. का बरं? कारण ते भिन्न प्रकृती रष्टदा इति वचनात. भिन्न भिन्न आहे याचा अर्थ ती एकमेकात अजून मिसळलेल्या नाही आहेत. दे आर सेपरेट. आणि त्या वेगळ्या असल्यामुळे, भिन्न असल्यामुळे, पृथक असल्यामुळे इथे भगवंत ज्या पंचमहाभूतांचा उल्लेख करतात आहेत त्या तन्मात्र आहे असं आचार्य म्हणतात. हा एक बारकावा आहे, तो आत्ता आपल्या विषयाचा विचार नाही, पण एक जाता जाता विषयाला पूर्णता यावी म्हणून सांगितलं फक्त. आणि तन्मात्र याचा अर्थ होतो तत् मात्र. दोन शब्द आहेत, ते एकत्र आले की तन्मात्र होतो, संधी होतो संस्कृत. आणि तत् मात्र म्हणजे केवळ तेच. केवळ तेच म्हणजे केवळ ही पाच महाभूत. म्हणून भूमी इति पृथ्वी तन्मात्र. भूमी शब्द इथे भगवंतांनी वापरला, याचा अर्थ पृथ्वी तन्मात्र सांगायचा आहे भगवंतांना, असं आचार्य म्हणतात. म्हणजे भूमी किंवा पृथ्वी नावाचं जे महाभूत आहे ते विशिष्ट प्रमाणात इतर चार जणांमध्ये मिसळून पंचीकरण होऊन मग जे स्थूल पंचमहाभूत निर्माण होतं, जे आपल्याला इंद्रिय गोचर, ज्याला इंद्रिय गोचर किंवा दासबोधात ज्याला मूळ माया, गुणमाया, जडमाया असा सगळा जो विकास सांगितलेला आहे, तो विकास झाल्यानंतर, इंद्रिय गोचर झाल्यानंतर पृथ्वी नावाचं जे तत्व आपल्याला डोळ्याने दिसतं त्याच्याबद्दल बोलणं सुरू नाही, असं आचार्य म्हणतात फक्त या श्लोकामध्ये. बारकावा होता, तेवढंच सांगितलं फक्त की ते तन्मात्राचा आहे. तन्मात्राचा अर्थ आपण बघितला, तत् मात्र, केवळ तेच, केवळ तेच महाभूत, त्याला म्हणायचं तन्मात्र. अत्यंत सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म. पंचकरणानंतर ते स्थूल व्हायला लागतं, पण त्याच्या आधी हे अत्यंत सूक्ष्म महाभूत जेव्हा निर्माण होतात. असो, आपला मुद्दा आत्ता एवढाच सुरू होता चालू विषयाच्या संदर्भात की हा माझा स्थूल देह. कारण पुढे भगवंत याच अध्यायात म्हणतात, एतद्योनी भूतानी सर्वाणी त्युपधारय अहम कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्तता. याचा प्रभव, याचा प्रलय, हे सगळं सोडून देऊ, ते चरण आपल्याला आता नको आहे. पण एतद्योनी भूतानी, सर्व भूते, सर्व भूते ज्याच्यापासून निर्माण झाली, आणि या सर्व भूतांमध्ये मी एक भूत. काय म्हणतं शास्त्र मला? भूत. असो, रामकृष्ण हरी. तर म्हणतात काय करणार? तर हे जे भूत आहे, म्हणजे हे जे स्थूल देह, हा जो शरीर आपण साध्या भाषेत, नेहमीच्या व्यावहारिक भाषेत शरीर म्हणतो, हे इट इज अ प्रॉडक्ट ऑफ दिस 8 टाईप्स ऑफ, म्हणूया प्रकृती. प्रकृतीची भिन्न प्रकृती अष्टधा. इथे भिन्न म्हटलंय, पण नंतर जी अष्टधा प्रकृती होते, स्थूल होता ते पंचमहाभूत, आणि त्याच्यात मन, बुद्धी, अहंकार हे तीन मिसळले जातात, की ज्याच्या हे तीन असल्यामुळे आपल्याला चेतन म्हणतात बरं का. तो अजून एक वेगळाच विषय आहे, तो येईलच आपल्या सूक्ष्मदेहाचा विचार करताना. हे तीन ज्याच्यात नाही त्याला आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये आपण चेतन म्हणतो. कारण तिथे अगदी साध्या भाषेत बोलू अजून, तिथे अंतःकरण नाही, आणि माझ्या आणि आपल्या सर्वांच्या देहामध्ये अंतःकरण आहे, म्हणून आपल्याला आपण चेतन समजला जातो. असो, तर मुद्दा एवढाच की यापासून हा स्थूल देह निर्माण झालेला असल्यामुळे तो अत्यंत, जितके हे पदार्थ इतर बाकीचे जड आहेत तितकाच तो जड आहे, जितके ते अचेतन आहे तितकाच हा अचेतन आहे. त्यातला जो चेतन घटक आहे त्याचा आपण नंतर विचार करणार आहोत. पण स्थूल देह या पातळीवर तो तितकाच अचेतन आहे, जड आहे, स्थूल आहे. हे आपल्याला समजून घेतलं, हे आपण छान समजून घेतलं, हे लक्षात राहिलं की हळूहळू हळूहळू, एकदम होत नसतात या गोष्टी, पण हळूहळू त्याची आसक्ती कमी व्हायला सुरुवात होते. कारण मी कोण आहे याचा आपण बऱ्याच वेळा विचार केला आहे, अजूनही करणार आहोत. पण आज आपल्याला एवढंच आपण शिकलो महत्त्वाचं, की स्थूल देह मात्र मी नक्की नाही, आणि त्यालाच निराश म्हणतात, ज्याचा आपण नंतर जास्त विचार करणार आहोत.
आज आपली वेळ झालेली आहे आणि आपला स्थूल देहाचा विचारही इथे पूर्ण झालेला आहे. तर पुढच्या सत्रामध्ये आपण त्याच्या पुढचा देह म्हणजे सूक्ष्म देह, दुसरा देह म्हणजे सूक्ष्म देह, त्याचा विचार करणार आहोत. तर आज इथे थांबूया आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. खूप छान विषय सुरू झाला आज. 4 देह आणि त्यांचा होणारा निराश कसा करायचा. आपल्याला सगळ्यांना याचा खूप फायदा होईल. नक्कीच त्याच्या दृष्टीने काही प्रश्न पण मला दिसतात आहे, मला स्वतःला पण काही आहेत. बघू आपल्याला प्रश्न उत्तराला आज किती वेळ मिळतो त्यासाठी. पण आपल्या प्रश्न उत्तरांना सुरू करायच्या आधी आपण आता वळणार आहोत भजन सेवेकडे. आज भजन सेवा देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत सोनालीताई फडके. आपल्याला सगळ्यांना माहित आहेच, सोनालीताई या मंगेशदादांच्या पत्नी आहेत. सोनालीताई, तुम्हाला इथून नमस्कार. आणि या आज आपल्याला भजन सेवेसाठी उपलब्ध आहेत आणि त्या स्वामी स्वरूपानंदांचं वर प्रार्थना हे आपल्यासाठी भजन घेणार आहेत. तर सोनालीताई, तुम्ही तयार असाल? जय श्रीराम. परमपूज्य मंगेश दादांना वंदन. उदारा जगदाधारा देई मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. उदारा जगदाधारा देई मज असावर. काम क्रोधाधिका थार मिळून च मदंतरी. अखंडित वसो मूर्ती तुझी श्री हरी साजिरी. उदारा जगदाधारा देई मज सावर. शरीरी ही घरीदारी स्त्री पुत्रादि परिग्रही. अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही. उदारा जगदाधारा देई मज असावर. नको धन नको मान नको लौकिक आगळा. सोडवी हा परी माझा मोह पाशातुनी गळा. उदारा जगदाधारा देई मज असावर. नको भोग नको त्याग नको विद्या नको कला. अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला. उदारा जगदाधारा देई मज असावर. नर नारी
हरी रूप दिसो बाहेर अंतरी, राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी, उदारा जगदाधारा देई मज असावर, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता, उदारा जगदाधारा देई मज असावर, देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता, उदारा जगदाधारा देई मज असावर, उदारा जगदाधारा देई मज असावर. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सोनालीताई, खूप छान झाली भजन सेवा आणि भजन फार सुंदर आहे स्वरूपानंदांचं. अतिशय सुंदर, खूपच सुंदर. आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. कोणाला काही प्रश्न आहेत? मला चॅटमध्ये एक प्रश्न दिसलेला की गोचर म्हणजे शुद्ध मराठीत काय? मुकेश दादा. शुद्ध मराठी माझं खरंच चांगलं नाही आहे फारसं. शुद्ध मराठीत गोचर याचा अर्थ समथिंग दॅट